आम्ही स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया SFIचे कार्यकर्ते आणि विद्यार्थी SFIच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणं 20 जून रोजी आम्ही इथे उपोषणाला सुरुवात केलेली आहे विद्यापीठाच्या मुख्य इमारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ। आणि आमच्या काही मागण्या आहेत प्रशासनाकडे, 7 मागण्या आहेत। त्या प्रामुख्याने वसतिगृह सुरू करा, वसतिगृहाची वाढवलेली जी फीस आहे ती कमी करा, कमाशिकाचं मानधन 4000 करा, PhD साठीची प्रवेश परीक्षा जी पेट परीक्षा आहे ती पेट परीक्षा घेण्यात यावं म्हणून मागण्या आहे। सिद्धार्थ विद्यार्थी संशोधन जे वसतिगृह आहे त्यांचं स्थानांतर थांबवा म्हणून मागण्या आहे। आणि या मागण्याला घेऊन आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत। पण आम्ही विद्यापीठ प्रशासनाला माहितीस्तव पत्र दिलेलं आहे आणि पोलीस स्टेशनला सुद्धा बेगमपुरा पोलीस स्टेशनला माहितीस्तव पत्र आम्ही दिलेलं आहे। मात्र त्यांनी आम्हाला आंदोलनासाठी परवानगी नाकारलेली आहे आणि त्यांनी आम्हाला CRPC पोलिसांनी ही या ठिकाणी नोटीस दिलेली आहे। CRPC 149ची नोटीस पोलिसांनी आम्हाला या ठिकाणी दिलेली आहे आणि तुमच्यावर कारवाई करू अशी नोटीस दिलेली आहे। आणि एवढंच नाही तर विद्यापीठाचे कुलसचिव माननीय प्रशांत अमृतकर यांनी पोलीस स्टेशनसाठी एक पत्र काढलेलं आहे बेगमपुरा पोलीस स्टेशनच्या नावानं आणि त्यांनी सांगितलेलं आहे त्या पत्रामध्ये की तुम्ही विद्यार्थ्यांवरती कारवाई करा। त्यांना म्हणजे माहितीस्तव पत्र त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे, त्याचा संदर्भ देऊन त्यांनी सांगितलेला आहे। साहेब प्रशांत कुलगुरू साहेबांना माझी विनंती आहे की ही लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये आपण राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहात, विद्यार्थ्याचं म्हणणं काय आहे, विद्यार्थ्याच्या मागण्या काय आहेत हे आपण या ठिकाणी येऊन विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकल्या पाहिजेत, त्या सोडवल्या पाहिजेत। हे न करता आपण जे फरमान काढताय हे फरमान चुकीचे आहेत आणि याचा आम्ही निषेध करतो आणि हे उपोषण असंच चालू राहील जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत विद्यार्थ्यांच्या, तोपर्यंत हे उपोषण चालू राहणार आहे हे मी या ठिकाणी सांगतो। धन्यवाद। एकशे 45 गाईड राहणार, मुलं कसं संशोधन करणार आहे? ऑलरेडी विद्यार्थी आहे। 178 संशोधन केंद्र आहेत आपल्या विद्यापीठाअंतर्गत, 170 संशोधन केंद्र रद्द करतात म्हणजे 8 संशोधन केंद्र राहणार आहे। कसं संशोधन करायचं? हे पुन्हा PhD वाले किती परेशान करतील तुम्हाला? कॉलेजवाले तर इकडून तिकडून काही मदत करतील, हे तर पुन्हा ह्याला हिंदी पाया पडायला लागले। बरोबर आहे, आमच्या अपेक्षा कोण राहणार? आणि ह्याला विद्यापीठाने पण